ओके. तर ठीक आहे, चला स्टार्ट करूया. काय काय लर्न केलं आहे आत्तापर्यंत. क्विक रिप्ले. कॅमेरा ॲडजस्ट नसेल होत तर डिलीट ऑफ करू शकता तुम्ही. ओके. ओके फुल. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं आहे, तर फाईल क्रिएट करणे, तिथपासून आपण त्यामध्ये कंटेंट कसा ॲड करायचा ते सुद्धा बघितलेलं आहे. इन्सर्ट मोड, कमांड मोड अँड देन एक्झिक्युशन मोड. राईट गाईज, आठवत आहे का? हो. हां. नंतर ना आपण बघितलं की फाईल आपण आणखी 2-3 कमांड्सने क्रिएट करू शकतो. 2 कमांड्स mkdir आपण डायरेक्टरी क्रिएट करू शकतो, ती पण खाली एम्प्टी डायरेक्टरी. आणि टच कमांड पण बघितली आपण कशासाठी, तर एम्प्टी फाईल क्रिएट करायसाठी. ठीक आहे, त्यामध्ये कुठलाही कंटेंट राहणार नाही. जर त्यामध्ये कंटेंट ॲड करायचा असेल तर आपल्याला विमचा यूज करावा लागेल किंवा VIचा यूज करावा लागेल. एवढं कळलं होतं. नंतरने आपण अजून बघितली RMDIRने काय होतं, तर आपण जी डायरेक्टरी क्रिएट करतो ती डायरेक्टरी आपण डिलीट करू शकतो. त्यामध्ये कुठलाही कंटेंट किंवा फाईल नसतो. ठीक आहे, एम्प्टी डायरेक्टरीला आपण डिलीट करू शकतो. ओके गाईज, कळतंय? हो. सेकंड. ठीक आहे. ओके. कूल. सो नाव यांनी RMDIR फक्त एम्प्टी डायरेक्टरी डिलीट होणार. ओके. बट आपल्याला जर डायरेक्टरी आणि त्याच्या आतमधला कंटेंट पण डिलीट करायचा असेल तर RM कमांड आपण यूज करतो. RM कमांड फाईल डिलीट करायसाठी यूज होते आणि डायरेक्टरी डिलीट करायसाठी सुद्धा यूज होते. डायरेक्टरी डिलीट करताना आपल्याला त्याच्या आतमधला कंटेंट जर डिलीट करायचा असेल तर आपण काय करणार, -R यूज करणार रिकर्सिव्हली. ओके. त्याचा अर्थ काय असतो, रिकर्सिव्ह म्हणजेच आतमध्ये जाऊन आतमधला कंटेंट आधी डिलीट करणार आणि नंतर त्या डायरेक्टरीला सुद्धा डिलीट करणार, या पद्धतीने. ठीक आहे. सो एवढं आपण झालेलं आहे. नेक्स्ट आणखी आपण बघितल्या काय कमांड्स, त्या म्हणजेच कशासाठी, फाईलला रीड कसं करायचं. रीड कसं करायचं ते सुद्धा माहिती आहे तुम्हाला गाईस. रीड करण्याची काही कमांड्स आपण रीड केल्या, काल घेतलेल्या होत्या. त्या कोणत्या कमांड्स आहेत, काही आठवत आहे का? आठवत आहे का? हॅलो. कॅट कमांड, कॅट कमांड आहे, मोर कमांड आहे, लेस, टेल अँड हेड. बरोबर. कॅट कमांड पण मी तुम्हाला रीड करून दाखवलेलं होतं. बरोबर आहे. जवळ लिनक्स मशीन 1 2 3 4 आपण कॅटने पण आपण कंटेंट रीड करत होतो आणि कशाने, बाकी 4 कमांड पण आपण बघितलेले आहेत. सिंपल जर यातली मला एखादी फाईल, करेक्ट, लेट मी चेक. भरपूर साऱ्या फाईल्स आहेत आणि फाईल आपण बघू शकतो. सिंपल आपण ज्या फाईल्स क्रिएट केल्या ना त्यावरच येऊ वापस. येस, कुठे काम करत होतो आपण, डायरेक्टरी ls. ओके. आता हे काय करतोय ना इथे, हा स्लॅश काय आहे आणि हे काय आहे, हेच मी तुम्हाला लर्न करून घ्यायला सांगितलेलं होतं. कळतंय? ठीक आहे. तर मे बी तुम्ही लर्न करून आले असणार. CD डेस्कटॉपमध्ये आपल्या फाईल्स आहेत, आपण चेक करू. एखाद्या फाईलवर जाऊन टॅब बटन दाबल्यानंतर डीने सुरुवात होणाऱ्या सगळ्या फाईल तुमच्याकडे येत आहेत, डायरेक्ट येत आहे. तो डेस्कटॉप ls, यामध्ये आपली फाईल आहे कोणती, डेमो फाईल. सो याला आपण काय करतो, कॅटने डेमो फाईल रीड करू शकतो. ठीक. तसंच आणखी कोणती कमांड आहे, मोर.
आधी लेस बघू. लेस डेमो फाईल, लेस कमांडने आपण अप अँड डाऊन ॲरो यूज करू शकतो. लाईन बाय लाईन आपण रीड करू शकतो. बाहेर निघायसाठी क्यू प्रेस करणार. मोर कमांड डेमो फाईल याने काय होईल तर हे सुद्धा रीड करायला यूज केली जाते पेज बाय पेज, आणि खाली येऊ शकतो फक्त आपण एंटर बटनने. अपवर्ड डायरेक्शनला जाऊ शकणार नाही. ठीक आहे. लाईन संपल्या म्हणजेच तो डायरेक्टली बाहेर फेकेल. आणखी कमांड बघितली आपण कोणती, टेल डेमो फाईल हे काय करते तर स्टार्टिंगच्या 10 लाईन्स शो करते. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय, 10 लाईन आहे. हां लास्ट, सॉरी, व्हेरी गुड. टेल म्हणजे लास्ट. हां, HEAD हेड डेमो फाईल. तर हे काय करतं, वरच्या एकदम स्टार्टिंगच्या 10 लाईन्स. आपल्याला जेवढ्या लाईन्स बघायच्या असेल तेवढ्या लाईन्स आपण इथे -20 या पद्धतीने तरी दिसेल, और तुम्ही डायरेक्टली 20 तरी दिसेल. ठीक आहे. कळलं गाईस? इथपर्यंत आलं लक्षात? म्हणजे 10च्या बदले 20, जसं 20 आता 20 दाखवलं असं ना. येस. हायफन एन पण यूज करतात, अदरवाईज विदाउट एन पण आपण यूज करू शकतो. ठीक आहे. हां, सो ना काही आणखी समोरच्या कमांड्स आपण बघू. काय होते अजून कमांड्स? मी तुम्हाला लर्न करायला सांगितलं होतं हायरार्की, लिनक्स हायरार्की. ओके. सो लिनक्स हायरार्की मीन्स व्हॉट. आता लिनक्समध्ये जे काही काम होतं ते वेगवेगळ्या डायरेक्टरीजमध्ये होतं. जसं की आपण आपल्या विंडोजला कन्सिडर करतो. विंडोजमध्ये जर एखादं काम व्हायचं असेल, एखादा सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉल करायचा असेल तर काय होतं, सी ड्राईव्हमध्ये सगळ्यात आधी स्टोअर्ड होतं, है ना. जसं विंडोज आपल्या सिस्टममध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये विंडोज इन्स्टॉल करायचं असेल तर विंडोज नावाचा एक फोल्डर क्रिएट होतो, बरोबर आहे. यामध्ये मल्टिपल फोल्डर्स क्रिएट होतात आणि प्रत्येक फोल्डरमध्ये काही ना काही सॉफ्टवेअर्स असतात छोटे छोटे. कळलं? इथे बघा सिस्टम 32 बिट चालेल, 32 बिट आर्किटेक्चरला लागणारे कॉम्पॅटिबल फाईल्स याच्यात असणार. देन बाकी मल्टिपल इथे फोल्डर्स तुम्हाला दिसेल. काही इन्स्टॉलेशन करताय त्याच्या फाईल्स इथे दिसणार तुम्हाला, कॉन्फिगरेशन फाईल्स दिसणार, भरपूर सारे. याच्याशिवाय विंडोज हा इन्स्टॉलेशन होणार नाही. हे पूर्ण विंडोजचं फाईल असतं. याला छेडलं तुम्ही तर तुमचा विंडोजच गायब होईल. हां, सो बी केअरफुल. तसं तो डिलीट करायची परमिशन देत नाही, बट बी केअरफुल. युजर्स आपल्या सिस्टममध्ये किती आहे ते तुम्हाला इथे दिसणार. युजरचा एक फोल्डर बनणार. देन मल्टिपल, जसं की तुमच्या प्रोसेसर रिलेटेड लॉग्स वगैरे, एक्स्ट्रीम ग्राफिक्स वगैरे. सो या पद्धतीने. नेक्स्ट भरपूर साऱ्या अशा डायरेक्टरीज आहेत इथे. प्रोग्राम फाईल्स, प्रोग्राम डेटा, ह्या साऱ्या. तर लिनक्समध्ये ह्या सगळ्या डायरेक्टरीज कुठे बनतात, ह्या सगळ्या फोल्डर्स कुठे बनतात, तर यासाठी आपल्याकडे आहे काय, रूट डायरेक्टरी. आता इथे कोणते कोणते फोल्डर्स कसे राहणार ते आपल्याला बघायचं आहे. कळलं? त्यालाच म्हणतात लिनक्सची हायरार्की. ओके गाईस? आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? ओके, गुड. सो नेक्स्ट आहे आपल्याला हायरार्की बघायची आहे. तर सिम्पल, मी तुम्हाला काल त्या दिवशी पण सांगितलेलं की बाबा हायरार्की रीड करून या. इफ यू आर नॉट येट, तुम्ही जर वाचलं नसेल तर बघा, इकडे लक्ष द्या. ज्यांनी वाचलं आहे अप्रिशिएटेड, व्हेरी गुड. तुम्हाला थोडंफार आणखी छान पद्धतीने समजेल. ठीक आहे. सो लक्ष द्या इकडे. सेम आता इथे बघा, मी एक इमेज काढलेली आहे इंटरनेटवरून, त्यावर तुम्हाला दिसेल काही डायरेक्टरीजचे नावं. सर्वात आधी आपला जो लिनक्समधला सी ड्राईव्ह म्हणतो आपण, तो सी ड्राईव्ह म्हणजे त्याला नाव आहे रूट डायरेक्टरी. ओके. सो रूट डायरेक्टरी स्लॅशने विजिबल आहे इथे. द प्रायमरी हायरार्की अँड रूट डायरेक्टरी ऑफ द एंटायर फाईल सिस्टम. फाईल सिस्टम मीन्स लिनक्समध्ये जो काही ट्री स्ट्रक्चर असतो डायरेक्टरीचा, तो इथून सुरुवात होतो. ओके. त्याच्या आतमध्ये बाकीच्या पूर्ण डायरेक्टरीज असतात. आता यांचं प्रत्येकाचा काय उपयोग आहे तो आपल्याला बघायचा आहे. एवढं कळलं?
सो सी मी लिनक्समध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे जे स्लॅश आहे या स्लॅशमध्ये कशा पद्धतीचे डायरेक्टरीज असणार. मला फक्त त्या स्लॅशवर यायचं आहे. ओके, टिल्ड cd डॅश सॉरी. ओके, आता मी त्या सी ड्राईव्हमध्ये आलो असं कन्सिडर करा. रूट डायरेक्टरीमध्ये आलो आहे लिनक्सच्या. सो मी इथे ls करतो, लिस्ट इन सिरीज. सो बघा इथे भरपूर साऱ्या डायरेक्टरीज दिसतात आणि ह्याच डायरेक्टरी बिन, डेव, लिब 32, लिब 64, होम, etc ह्या सगळ्या डायरेक्टरीज तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन मी लिनक्स इंटरनेटवरून तुम्हाला काढलेली आहे बेटर अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे, मी सिम्पली सांगितलं आणि तुम्हाला लर्न होईल असं तर वाटत नाही. बट येस, व्हिज्युअल इन्फेक्शन इज व्हिज्युअल प्रेझेंटेशन इज बेस्ट. ठीक आहे, ते डोळ्यात तुम्हाला पाहून कळते. सो बघा इथे काय दिलेलं आहे, स्लॅश बिन. ओके, आणि लिनक्समध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे स्लॅश बिन. पहिलीच डायरेक्टरी कशाची आहे, बिन. आता यामध्ये काय असतं ॲक्च्युली, आपण ज्या काही कमांड्स यूज करतो, ओके, आपण ज्या काही कमांड्स यूज करतो त्या सगळ्या कमांड्स, त्याच्या एक्झिक्युटेबल फाईल्स, रन होणाऱ्या फाईल्स, त्या या स्लॅश बिनमध्ये असतात. ओके, तेच इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पण मिळेल. एसेन्शियल युजर बायनरी कमांड्स ज्या चालतात आपल्या लिनक्स मशीनमध्ये त्यांच्या बायनरी फाईल्स असतात, एक्झिक्युटेबल फाईल्स म्हणतात त्याला. ठीक आहे, लेट मी शो यू. cd bin, ओके, एंटर ls. बघा ज्या काही कमांड्स तुम्ही चालवता त्या सगळ्या कमांड्सच्या एक्झिक्युटेबल फाईल्स इथे असणार, बायनरी फाईल्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, मी तुम्हाला एखादी कमांड्स दाखवतो जी आपण आत्तापर्यंत यूज केलेली आहे. सी सॉरी, लेट मी गिव्ह यू सिम्पल कमांड्स. भरपूर साऱ्या कमांड्स आहे इथे, आपण जे यूज करतो त्या कमांड्सपैकी पण असणारच. ह्या सगळ्या कमांड्स आहे ॲक्च्युली आपण ज्या यूज केल्या त्या पण. ओके, VI दिसलं तुम्हाला, मी चेक. हां, VI. ठीक आहे, VI कमांड जी आपण यूज करतो ती. विम कमांडसुद्धा इथे दिलेली आहे, विमसोबत वेगळं आहे ते. ठीक आहे, इथे ls कमांड पण असेल, cd कमांड पण असेल, सगळ्या कमांड ज्या एक्झिक्यूट होतात त्या सगळ्या कमांड्स इथे मिळणार. बट एक नॉर्मल युजर यूज करेल त्या. ठीक आहे, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर ज्या यूज होतात त्या कमांड इथे राहणार नाही. एक नॉर्मल युजर जे काम करू शकतो त्या कमांड इथे राहणार, ॲडमिनिस्ट्रेटरवाल्या कमांड्स राहणार नाही. आता ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ज्यांच्यासाठी आपल्याला परमिशन लागते. हे बघा इथे दिलेलं आहे मूव्ह ओपन. ओके, mkdir दिसते इथे, ls लेस, कॉपी, कॅट, आपण आतापर्यंत ज्या बघितल्या त्या कमांड्स त्यांच्या एक्झिक्युटेबल फाईल्स अवेलेबल आहे. कळलं? सो स्लॅश बिन ही समजलं गाईस, स्लॅश बिन समजलं? येस. ओके, नेक्स्ट आहे, मी थोडा बाहेर येतो यामध्ये. याच्यानंतर sbin असते, दुसरी डायरेक्टरी कोणती असते, sbin. इथे चेक करा, sbin. लेट मी गिव्ह यू. ओके, sbin. हां, सी, दिस इज नथिंग बट अ sbin. आता sbin म्हणजे काय, तर याला म्हणतात सिस्टम बायनरी. bin म्हणजेच बायनरी, sbin म्हणजेच सिस्टम बायनरी. आता सिस्टम बायनरी म्हणजे काय, तर इथे असतात रूट लेवलच्या परमिशन्स, म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटर लेवलच्या कमांड्स. ॲडमिनिस्ट्रेटर ज्या कमांड्स यूज करू शकतो त्या कमांड्स पण असतात, आणि इथे ज्या काही दिसतंय आपल्याला वरती बिनमध्ये त्या पूर्ण. ठीक आहे, एक्स्ट्रा कमांड कुठे असणार, रूट लेवलच्या sbin मध्ये. ठीक आहे, ज्या फक्त ॲडमिनिस्ट्रेटर यूज करू शकतो, एक रूट युजर यूज करू शकतो. कळलं काहीच? कळलं का? sbin समजलं? मी त्याला आता ओपन करून दाखवणार नाही, त्यामध्ये पण ह्याच कमांड दिसणार तुम्हाला, आणि एक्स्ट्रा 5-10 कमांड दिसेल अजून, जे रूट यूज करू शकतो. कळलं? हॅलो, हां, आपला एक युजर कमांड, एक युजर राहते, एक रूट युजर राहते. हां, तर एक लोकल युजर, एक रूट आणि रूट. हां, जो रूट युजर राहते तो सपोज आता एक लोकल युजर आहे. हां. आता मी विंडोज मशीन
यूज करतो ॲज एक्झाम्पल. विंडोज मशीनमध्ये मी जेव्हा एक लोकल युजर राहतो तेव्हा मी फक्त एक विंडोज 10 इंटरफेसचा फक्त यूज करू शकतो. करेक्ट. जेव्हा मी कुठल्याही ऑर्गनायझेशन सोबत कनेक्ट करतो तेव्हा माझ्या ॲक्टिव्ह डायरेक्टरीमध्ये येते, म्हणजे ॲक्टिव्ह डायरेक्टरीमध्ये येते, डोमेनमध्ये. करेक्ट. याच्यात असं आहे का, म्हणजे रूट युजर म्हणजे एक डोमेन युजर राहते? नाही, रूट युजर मीन्स नथिंग बट ॲडमिनिस्ट्रेटर. तो सगळ्यांच्या परमिशन मॅनेज करणार, त्यांना वाटेल तेवढे युजर क्रिएट करणार आणि परमिशन त्यांना लावणार की बाबा तू या सिस्टममध्ये या लिनक्स मशीनमध्ये काय करू शकतो. ठीक आहे. हां. विंडोजमध्ये जसं ॲडमिनिस्ट्रेटर असतं ना, तुमच्या विंडोजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर ऐकलं असेल तुम्ही. हां. ते ॲडमिनिस्ट्रेटर काय करतो, अजून एक नवीन युजर क्रिएट करू शकतो, दुसरा युजर क्रिएट करू शकतो. सो लिनक्समध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे रूट. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे रूट. हां, अच्छा. ठीक आहे. आणि लोकल युजर म्हणजे याच्याबद्दल? लोकल युजर म्हणजे जसं आता इथे सूरजचं लॉग इन दिसतंय. जे आपण असंच लोकली करू. येस, आपण जे लोकल नाव देणार कुठलं पण, दॅट इज नथिंग बट लोकल Local युजर. user. आणि रूट युजरने लॉग इन कसं होतं, SU. पण रूट. आता रूटचा मी पासवर्ड वगैरे टाकलेला नाही तर लॉग इन देणार नाही. लेट मी चेक. ॲक्सेस डिनाय देईल कारण याच्यात पासवर्ड नाही आहे त्याचा. ठीक आहे. मला पण आज सेम येत होता, मी SU रूट युजर केलं. हां, तर आता हे दाखवतो तुम्हाला. लेट मी गिव्ह यू किलर कोड एक्सपिरियन्स. ओके, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, याच गोष्टी समजवण्यासाठी मला इझी पडतं. सो लेट्स चेक नाव. तुमचा जो इश्यू आहे तो चेक, तुझा जो क्वेश्चन आहे तो इथे सॉल्व्ह होईल. ओके, ओके. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलो आहे आपण. स्क्रीन विजिबल आहे. लेट मी इम्प्रूव्ह लिटल स्लाइड. ओके, आता दिसतोय, विजिबल आहे. आता इथे कोण आहे, आता इथे कोण आहे, उबंतू आहे, दिसतंय. हा लोकल युजर आहे. PWD मी कुठे आहे, हो सॉरी, PWD मध्ये आहे, तसं नाही करायचं आपल्याला. स्लॅश उबंतू हा एक सुडो युजर आहे. तर आपल्याला रूट युजरने लॉग इन करायचं असेल, SU करणार, हायफन आय करू शकतो. ठीक आहे. इन सुडो हायफन आय. उबंतूच राहणार का इथे. ओके, इथे सुडो. ठीक आहे. देन मला तुम्हाला ॲक्च्युअल मशीनवर दाखवावं लागेल. WSL मध्ये कमांड एक्झिक्यूट करतो. sudo hyphen I. ओके, लेट मी गिव्ह यू 1 2 3 4. बघा आला. ओके, मला SU काय करायचं होतं, sudo हायफन आय करायचं होतं. आता इथे आलेलं आहे. ठीक आहे, दिसतंय काय, हां. रूट नाव आलंय वरती. हां. हां, तर रूट आत्ता आपण ॲडमिनिस्ट्रेटरने लॉग इन आहोत. आपण कुठल्या पण कमांड्स, आपल्याला sudo परमिशन लागणार नाही, ॲडमिनिस्ट्रेटरची परमिशन लागणार नाही, बिकॉज आय एम द ॲडमिनिस्ट्रेटर नाव. ठीक आहे. तर हा एक ॲडमिनिस्ट्रेटर युजर असतो आणि आपण आतापर्यंत काम करत होतो सूरजने. सो दिस इज नथिंग बट अ लोकल युजर, एक नॉर्मल युजर असतो. सो आपण आता युजर म्हणजे एक रूट युजर हे केलाय, क्रिएट केलाय. क्रिएट नाही केलाय, रूट युजर ऑलरेडी आहे. अच्छा. हां हा माझ्या ह्याच्यात पण राहील ना मग? हां, तुझ्या ह्याच्यात पण राहील. ही कमांड चालवली तर आपण रूट युजरने लॉग इन करू शकतो. लिनक्स मशीनमध्ये 3 युजर्स असतात. ठीक आहे. एक असतो लोकल युजर, एक रूट युजर आणि एक असतं सिस्टम युजर. आता त्याची इन्फॉर्मेशन आपण युजर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घेऊ. सध्या एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, सो मी इथून बाहेर येतोय. इथून बाहेर येण्यासाठी कमांड आहे एक्झिट. ठीक आहे, एक्झिट. रूट युजरचं अकाउंट आता ऑफ झालंय. आपण आता परत आलोय कुठे, बरं करेक्ट, लोकल. सूरज करतोय आता एकटा. सो नेक्स्ट LS डायरेक्टरी हायरार्की बघतोय. तर यामध्ये मल्टिपल हायरार्कीज आहेत, मल्टिपल डायरेक्टरीज आहेत. त्यांचा काय इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो एक सांगितलं मी बिन. ठीक आहे. आणि एसबिन काय आहे,
सिस्टम बायनरी कोण यूज करेल? रूट. ठीक आहे. आणि हा बिन मधला कमांड कोण यूज करेल? सूरज. ठीक आहे. ह्या बिन मध्ये असलेल्या सगळ्या कमांड एस बिन मध्ये असणारच आणि एक्स्ट्रा अजून कमांड असेल जो रूट यूज करू शकतो. ठीक आहे. कळलं? ओके. ठीक आहे. सो बाकी आपण बघून घेऊ. ठीक आहे. किलर कोडामध्ये नाही चाललं ते. ठीक आहे, काय हरकत नाही. सो दिस इज नथिंग बट युअर हायरार्की मध्ये सर्वात आधी काय आहे तर स्टेप बाय स्टेप कुठे दिलेलं आहे? बिन. ठीक आहे. बिन आहे इथे, एस बिन पण आहे खाली. एस बिन इसेन्शियल सिस्टम बायनरी जे रूट यूज करू शकतो. नेक्स्ट आहे स्लॅश बूट. तुम्हाला यामध्ये दिसत राहील. तुम्ही तुमच्या लिनक्स मशीनमध्ये चेक करा. बिन बोट CD रोम. आता हे CD रोम माझ्या लॅपटॉपमध्ये CD रोम आहे म्हणून इथे एक डायरेक्टरी आहे, अदरवाईज ती राहत नाही. ठीक आहे. बिन बूट हे सिक्वेन्शियली आहे. बिन बूट बी ने स्टार्ट होणार आहे, डी ने स्टार्ट होणार आहे, अशा पद्धतीने. बट टोटल असतात 19. तो इथे बघा स्लॅश बिन. एक मिनिट चेक पॅडवर लिहितो जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजेल. नंतर ना ते बघा तुम्ही. स्लॅश बिन असते. ठीक आहे. बिन मध्ये काय असतात? कमांड, बायनरी फाइल्स ऑफ कमांड, बायनरी फाइल ऑफ कमांड्स used by okay, I am audible to you? Okay, so slash bin binary files of commands used by local user, and then slash sbin. sbin कशासाठी असते? Same but used by which one? Root user. ठीक आहे. रूट युजर. नेक्स्ट असते आपल्याकडे स्लॅश बूट. आता स्लॅश बूट काय असते? स्लॅश बूट ॲक्च्युली जो आपला सिस्टम बूट होतो, लिनक्स मशीन जी बूट होती ना, त्या पूर्ण कॉन्फिगरेशन फाईल्स या बूटमध्ये असतात. जसं आपला विंडोज फोल्डर असतो ना. ठीक आहे. सो हिअर आर बूटिंग फाइल्स ऑफ लिनक्स मशीन. ओके. मोस्टली यामध्ये बूटिंग फाईलसाठी असतात. ग्रब म्हणतात त्याला. फाईलचं नाव काय असते? ग्रब. आवाज येतोय? आणि कर्नल. कर्नल माहितीये, मी सांगितलंय तुम्हाला कर्नल काय असतात. कर्नल फाईल्स असतात आणि ग्रब फाईल असतात, ज्या की बूटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. ह्या दोन फाईल जर तुमच्या करप्ट झाल्या तर तुमचा सिस्टम बूट होणार नाही, लिनक्स मशीन बूट होणार नाही. कळलं? नेक्स्ट, लिनक्स मशीनमध्ये लिब LIB 32x64 आहे. ठीक आहे. तर दोन लायब्ररी फाईल्स असतात, त्या म्हणजेच स्लॅश LIB. ठीक आहे. आणि स्लॅश LIB 64. तर काय आहे? लायब्ररी फाईल्स library files for 32 bit architecture. माहिती आहे? 32 bit हार्डवेअर आर्किटेक्चर असतात, माहिती आहे ना? 32 bit and 64 bit त्यामधलं. ओके. 32 bit मध्ये एक्झिक्युटेबल होणार कमांड्स, त्यासाठी ज्या लायब्ररी फाईल्स असतात त्या या डायरेक्टरीमध्ये मिळतील. 64 मध्ये 64 बिट आर्किटेक्चरला कॉम्पॅटेबल अशा बायनरी फाईल्स, लायब्ररी फाईल्स तुमच्या लिनक्स विंडोज मशीनमध्ये जे असते ना, 86 प्रोग्राम फाईल्स 86 दिसते इथे. हा असतो तुमचा 32 बिटवाला, आणि हा जो असतो प्रोग्राम फाईल्स हा असतो 64 बिटवाला. ओके.
तुमचा लॅपटॉप जर 32 बिट असेल तर इथे पूर्ण फाईल्स असेल 86 नावाने, आणि 64ला पण कॉम्पॅटेबल असेल तर फाईल्स असणार. ठीक आहे. सो एखादी अप्लिकेशन असते 64 बीट किंवा 32 बीट, तर तुमच्या फाईल्स अशा डिवाइड होणार. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये आणखी मल्टिपल फाईल्स आहे, जसं की लिब झालं आपलं. देन ETC /etc यामध्ये काय असणार, तर /etc मध्ये कम्प्लीट कॉन्फिगरेशन फाईल्स. तुम्ही काहीही इन्स्टॉल करा, तुमच्या सिस्टममध्ये कुठलीही कमांड चालू द्या, त्या कमांडच्या कॉन्फिगरेशन फाईल्स तुम्हाला इथे मिळणार. तुम्ही जर एखादी अप्लिकेशन रन करत आहात त्याच्या ज्या काही कॉन्फिगरेशन फाईल्स असेल त्या सगळ्या कॉन्फिगरेशन फाईल्स कुठे असणार, /etc मध्ये. ओके, कॉन्फिगरेशन फाईल्स. क्लिअर आहे. /var इथे असतं तुमच्या सिस्टममध्ये, लिनक्स मशीनमध्ये जे काही तुम्ही व्हेरिएबल्स पास करता ते व्हेरिएबलच्या कम्प्लीट फाईल्स, व्हेरिएबल फाईल्स. आणखी यामध्ये असते लॉग्स फाईल्स. ठीक आहे, कळतं एवढं. आणखी मेल्स, युजर असेल एखादा, रूटला एखादा मेल जातो तर त्याचा मेल बॉक्स वगैरे इथे बनलेला असतो. ठीक आहे, कळतंय. OST का PST? OST PST ऑल, SMTP ऑल. ठीक आहे. मेल जाणार, मेल येणार, त्या सगळ्या गोष्टी कुठे असणार, या डायरेक्टरीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे होम. ही एक इम्पॉर्टंट डायरेक्टरी आहे. ठीक आहे. आता जसं इथे युजर कोण आहे, सूरज. आता हा सूरज मी तुम्हाला सांगितलं होतं टिल्ड साईन है ना, सूरज ॲक्च्युअल पेज तो असतो /home मध्ये. आता ते कसं असणार, /home /सूरज या ना, अशा टाईपने. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण, होम डायरेक्टरी और रूट डायरेक्टरी ऑफ लोकल युजर. ठीक आहे, कळलं. कशा पद्धतीने राहणार, कुठलाही युजर असू दे त्याची डायरेक्टरी राहणार /homeच्या आतमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट /root. हे काय असतं, तर हे रूटचं वर्किंग स्पेस असतं. ठीक आहे. रूट डायरेक्टरी ऑफ रूट युजर. कळलं. No, it's home directory of root user. येस, रूट डायरेक्टरी और होम डायरेक्टरी, करेक्ट. गुड. नेक्स्ट आणखी काय राहिलंय, आणखी काय आहे सांगा. ETC झालं, /etc झालं, /var झालं, /home /root. Media, OPT. करेक्ट. /OPT मध्ये काय असणार, जर लेट्स कन्सिडर एखादा फोल्डर, सॉरी ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करतो ना, तर ते डाउनलोड करून आपण कुठे ठेवणार. जर आपण कुठला कंटेंट आपण डाउनलोड करतो, तो डाउनलोड केलेला कंटेंट कुठे ठेवणार, तर त्यासाठी लिनक्समध्ये एक डायरेक्टरी असते, ती म्हणजेच OPT. ठीक आहे. यामध्ये तुम्ही कंटेंट ठेवता, तसं ठेवू आपण कुठे पण शकतो, बट दिस इज नथिंग बट अ डिफॉल्ट डायरेक्टरी. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आणखी कोणती डायरेक्टरी आहे, Temp. TEMP. आता यामध्ये कंप्लीट टेम्पररी फाईल्स. आता आपल्या सिस्टममध्ये ज्या काही टेम्पररी फाईल्स असणार, काही शॉर्ट टर्मसाठी आपल्याला स्टोअर करून ठेवायचं असेल आणि समोर जाऊन जर त्या डिलीट झाल्या, काही झालं नाही झालं, आपल्याला फरक पडत नसेल, तर त्या टाईपच्या फाईल्स आपल्या /temp मध्ये राहणार. ओके. सो टेम्पररी फाईल्स. देन त्यानंतर मीडिया. मीडियामध्ये Service. /media मध्ये
स्लॅश मीडिया हा डायरेक्टरी यूज केला जातो आपले पेन ड्राईव्ह वगैरे असतात ना. माउंटिंग USB and CD drive. राईट. सो मीडियामध्ये आपण हे डायरेक्टरी यूज केली जाते. जस्ट कन्सिडर करा आपल्या सिस्टममध्ये काय आहे अवेलेबल. विंडोजचा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. इथे दिसतंय सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, एफ ड्राईव्ह, एच ड्राईव्ह, जी ड्राईव्ह. ओके. तर या पद्धतीने जेव्हा कुठला आपण पेन ड्राईव्ह वगैरे कनेक्ट करतो ना आपल्या लिनक्स मशीनमध्ये, तर अशा पद्धतीने माउंट करावं लागतं. माउंट इन द सेन्स आपल्या सिस्टममध्ये विजिबिलिटी अवेलेबल करावं लागतं त्याला. तर त्यासाठी आपल्याला ही डायरेक्टरी यूज करावी लागते जेव्हा जेव्हा आपण पेन ड्राईव्ह वगैरे कनेक्ट करू. ठीक आहे. त्यात कसं करायचं, काय आहे त्याची प्रोसेस, ते पूर्ण आपण बघणार आहोत. सो डोंट वरी. याला फक्त एवढं कन्सिडर करा की यूज काय आहे त्याचं. ठीक आहे. सो जे काही पेन ड्राईव्ह वगैरे आपण अटॅच करणार ते कुठे अटॅच करणार, या डायरेक्टरीमध्ये. सो याला म्हणतो आपण माउंटिंग पॉइंट फॉर USB लाईक डिव्हाइसेस. ठीक आहे. नेक्स्ट आहे /MNT. ओके. हा सुद्धा माउंटिंग पॉइंट आहे, बट जे काही आपले हार्ड ड्राईव्ह किंवा SSD वगैरे असणार आपण आपल्या सिस्टममध्ये लावतो, तर ते कुठे लावणार. ठीक आहे. लेस कन्सिडर आपल्या सिस्टममध्ये एखादी आपण हार्ड ड्राईव्ह लावली तर ही ते शो होते ना. याला पण एक डायरेक्टरी आहे लोकल डिस्क D, लोकल डिस्क F या पद्धतीने. तर त्यासाठी सुद्धा इथे MNT असते, माउंट पॉइंट फॉर आपल्या हार्ड ड्राईव्हसाठी HDD और SSD या पद्धतीने. ठीक आहे. ओके. नेक्स्ट PROC प्रोसेस. आता ही प्रोसेस डायरेक्टरी काय असते, तर यामध्ये तुमच्या ज्या काही सिस्टममध्ये प्रोसेसेस चालू असतात. आता प्रोसेसेस म्हणजे काय, बॅकग्राऊंडमध्ये काय चालू आहे किंवा आपल्या लिनक्समध्ये आपण आता सध्या काय करतोय, ह्या सगळ्या प्रोसेसेस बॅकएंडमध्ये सुरू असतात. ठीक आहे. तर या पूर्ण प्रोसेसेसची कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला /proc मध्ये मिळेल. ठीक आहे. सो काय आहे प्रोसेसेस रिलेटेड इन्फो. ओके. आणखी डायरेक्टरी आहे /run. Dev and var, two most important directory. राईट. वॅर ऑलरेडी लिहिली आहे आपण लिहिणार आता /dev. ठीक आहे. आधी रन बघू. रनमध्ये आपण काय करणार, ज्या प्रोसेसेस आहेत त्या रनिंग प्रोसेसेस इथे दिसणार. इकडे प्रोसेसेस मध्ये पूर्ण दिसणार, आणि या प्रोसेसेस या रन डायरेक्टरीमध्ये ज्या रनिंगमध्ये आहेत. ठीक आहे. आणि राहिली डेव. /dev मध्ये तुमच्या सिस्टममध्ये जे काही हार्ड ड्राईव्ह स्टोरेज आहे किंवा कुठलाही डिव्हायसेस कनेक्ट असो, कंप्लीट डिव्हायसेस रिलेटेड इन्फॉर्मेशन यामध्ये दिसेल. ठीक आहे. इन्फो. ठीक आहे. नेक्स्ट झाले का 19s? नाही ना. /SRV, then /15 SYS SRV for service. and then System SYS /USR. आणखी एक डायरेक्टरी लिहितोय मी. कुठे राहिली /boot. ओके. जस्ट अ सेकंड. हॅलो. ठीक आहे. हॅलो. हा चालूच येतो. हा ठीक आहे. आलोच. ओके. सॉरी गाईज फॉर लिटिल डिस्टर्बन्स. ठीक आहे. नेक्स्ट काय राहिलं आपलं,
ज्यामध्ये हां आता ह्या 3 डायरेक्टरीज आपण बघू. SRB सर्व्हिसेस रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन्स तुम्हाला इथे मिळेल. हे आता 2 ज्या डायरेक्टरीज बघितल्या यामध्ये प्रोसेसेसची इन्फॉर्मेशन मिळते. ओके, अँड देन यामध्ये सर्व्हिसेस रिलेटेड इन्फॉर्मेशन, ठीक आहे. काहीच आवाज येतोय? अभि, श्रुती, शंकर, हॅलो. ओके, गुड. सो लेट्स कंटिन्यू. सर्व्हिसेस रिलेटेड इन्फॉर्मेशन, ठीक आहे. या डायरेक्टरीजमध्ये काय असणार? सर्व्हिसेस रिलेटेड इन्फॉर्मेशन. मी प्रत्येक डायरेक्टरी आता ओपन करून दाखवणार नाही, कारण यामध्ये तुम्ही बघू शकता काही डायरेक्टरीज एम्प्टी असणार, जसं की CD मीडिया, यामध्ये काहीही राहणार नाही का? हां, येस, फ्लॉपी डिस्क आपल्या सिस्टममध्ये, माझ्या सिस्टममध्ये जे दिसतंय ना, हे इथे होत आहे. पण तुम्ही जर ऑनलाईन बघाल किंवा येस एखाद्या लिनक्स मशीनमध्ये बघाल तर इथे दिसणार किंवा दिसणार नाही, असं पण होऊ शकते. ठीक आहे, भरपूर साऱ्या ते डायरेक्टरीज असणार, त्यामध्ये तुम्हाला एम्प्टी पण मिळेल. सो cd./opt मध्ये काही असेल, लेट मी चेक. येस, बघा ही डायरेक्टरी सुद्धा खाली आहे, कारण आपण कुठला सॉफ्टवेअर डाउनलोड केलं नाही आहे आणि आपण यामध्ये मूव्ह पण केलेला नाही. सो याच पद्धतीने, ठीक आहे. आणखी काय राहिलं आहे? SYS सिस्टम रिलेटेड इन्फॉर्मेशन, ठीक आहे. यामध्ये सिस्टमसाठी ज्या काही फाईल्स असतात त्या सिस्टम फाईल्स तुम्हाला इथे मिळतील. सिस्टम रिलेटेड इन्फॉर्मेशन, ठीक आहे. आणि /USR, आता एखादा युजर, जो आपला युजर आहे सूरज, हा सूरज कोणत्या कोणत्या डायरेक्टरीजमध्ये काम करू शकतो, तर सूरज कोणत्या डायरेक्टरीजवर काम करू शकतो त्याची इन्फॉर्मेशन इथे असेल. सो इट मीन्स युजर रिलेटेड इन्फॉर्मेशन, ठीक आहे. आणखी कधी सुटली आहे का? 19 झालं का? चेक करा. एक्सटर्नल सॉफ्टवेअर, पॅकेजेस, या डायरेक्टरीमध्ये असा टेम्पररी फाइल्स, ठीक आहे. देन आणखी काय राहिलं? चेक करा 19 झाले आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19, ठीक आहे. 19 झालं, कूल. यामध्ये बघा जे मी तुम्हाला शो करतोय त्याच डायरेक्टरीज अवेलेबल आहेत. बूट लोडर फाईल्स, ठीक आहे. लिनक्स मशीनमध्ये जो विंडोज मशीनमध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे असतात बूट फाईल्स, त्याच पद्धतीने लिनक्स मशीनमध्ये सुद्धा बूट लोडर अवेलेबल आहे. बूटिंग फाईल्स यामध्ये असतात काय, तर कर्नल अँड ग्रब जी असते मेन फाईल असते बूटिंगसाठी लिनक्स मशीनच्या, ती जर करप्ट झाली तर तुमचा लिनक्स मशीन बूट होणार नाही. /etc मध्ये कॉन्फिगरेशन फाईल, /etc मध्ये कॉन्फिगरेशन फाईल अँड /home मध्ये युजर होम डायरेक्टरीज. ज्या जसं सूरज आहे तर सूरजची डायरेक्टरी असेल कुठे? होममध्ये. रूट, दिस इज नथिंग बट अ रूट्स होम डायरेक्टरी. रूटचं वर्किंग एरिया हे राहणार, आपल्या नॉर्मल लोकल युजरचा वर्किंग एरिया /home राहणार. कळतंय का? मी फास्ट सांगतोय का? अभिषेक, आवाज येतोय? बोला. मी फास्ट सांगतोय? थोडं काय. ओके, गुड, ठीक आहे. असं सांगत चला रे, नंतर मी माझ्या फ्लोने सांगत राहणार, ठीक आहे. /home कशासाठी यूज करतोय आपण, तर इथे असणार आपल्या कंप्लीट युजर रिलेटेड फाईल्स, युजरची होम डायरेक्टरी. नेक्स्ट /root असते. एक ॲडमिनिस्ट्रेटर कुठे काम करतो, तर ॲडमिनिस्ट्रेटर एरिया पूर्ण त्याचा होम डायरेक्टरी /root असतो. ओके. /opt काय असते, तर आपण जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे डाउनलोड करतो किंवा पॅकेजेस डाउनलोड करतो ते पूर्ण पॅकेजेस वगैरे आपण
एक डिफॉल्ट डायरेक्टरी आहे, या डायरेक्टरीमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. ओके. देन /dev, तर डिव्हाइस आपले जे काही डिव्हाइसेस असतात ना, हार्डवेअर सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये एस डी डी किंवा USB यांची कंप्लीट इन्फॉर्मेशन कोणत्या डायरेक्टरीमध्ये राहते, तर /dev मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट वॅर, तर आपल्या लिनक्स मशीनमध्ये जे काही व्हेरिएबल्स क्रिएट होतात, व्हेरिएबल्स आपण यूज करतो, त्या पूर्ण फाईल्स इथे असणार /var मध्ये. ओके. नेक्स्ट bin मध्ये बायनरी फाईल्स म्हणजेच तुमच्या कमांड एक्झिक्युटेबल फाईल्स, बायनरी फाईल्स त्या इथे असणार. एक लोकल युजर यूज करणार, बट bin मध्ये एक रूट युजर सिस्टम बायनरी फाईल्स यूज करणार. ठीक आहे. कमांड एक्झिक्युटेबल फाईल्स म्हणतात त्यांना, बायनरी फाईल्स म्हणजेच. ओके. आवाज येतोय माझा? हो. ओके. नेक्स्ट ऐक ना, हे सगळे कमांड आहे काय, म्हणजे कमांड नाहीये, कमांड हा. नाहीये त्या. ठीक आहे. कमांड नाही आहे, ह्या फक्त फोल्डर्स आहेत जे इथे बघतोय आपण. ठीक आहे. हे फोल्डर्स आहेत. या फोल्डर्स मध्ये काय राहू शकतो, काय असते किंवा काय आपण ठेवणार समोर जाऊन, ते आहे. अच्छा. हा. म्हणजे आपल्या विंडोज C drive मध्ये मध्ये- जसं सी हा, ड्राईव्ह सांगितलं मी तुम्हाला, सी ड्राईव्ह मध्ये हे आपण क्रिएट केलेले आहेत का डायरेक्टरीज? नाही. नाही बाय डिफॉल्ट. आपण जेव्हा इन्स्टॉल करतो तेव्हा बाय डिफॉल्ट असतात. तर अशाच ह्या बाय डिफॉल्ट डायरेक्टरीज आहे, यांच्यामध्ये काय आहे काय नाही तेच आपल्याला बघायचं असतं. अच्छा. आणि यापैकी आपण एखादी जशी डायरेक्टरी आहे OPT, तर हे याचा वापर काय आपल्याला माहित तर पाहिजे ना. अच्छा. सपोज कुठली फाईल नाही दिसत आपल्याला, जे आपल्या हा. 64 बिट मध्ये प्रोग्राम फाईल मध्ये राहते, ते याच्या थ्रू आपण जाऊन त्यात चेक करू शकतो. असं पण Correct. होतं का? करेक्ट. सो प्रत्येक डायरेक्टरीचा काहीतरी यूज आहे. ठीक आहे. हां, तर तोच यूज आपल्याला लर्न करायचा आहे, बाकी काहीही यामध्ये एक्स्ट्रा नाही. अच्छा. आपल्याला काही पाहिजे कॉन्फिगरेशन फाईल, तर ते कुठे भेटणार? मग ते चेक करायसाठी आपण काय करणार? एवढ्या डायरेक्टरीज तर आहे आपल्याकडे, मग एखादी डायरेक्टरीचं नाव माहिती पाहिजे ज्याच्यात कॉन्फिगरेशन फाईल असेल, बरोबर? हो. मग आता हे माहिती आहे आपल्याला कॉन्फिगरेशन फाईल्स, पण कुठे बघायचं माहित नाही ना, तर ते आपल्याला या डायरेक्टरीजमधून फाइंड आउट करायचं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉन्फिगरेशन फाईल्स कुठे बघणार तुम्ही? C/etc है ना, /etc मध्ये असते कॉन्फिगरेशन फाईल्स. तो लगेच तुम्ही काय करणार? या डायरेक्टरीमध्ये जाणार आणि कॉन्फिगरेशन फाईल चेक करणार, जे पाहिजे ते. बरोबर? हा. हा. तर या प्रत्येक डायरेक्टरीचा काही ना काही यूज आहे. ठीक आहे. सगळ्याच डायरेक्टरीचा नाही पडत, मॅक्सिमम आपल्याला पडतो एक्सेट्रा. MNT हा. आणि OPT. ओके. वॅर या काही डायरेक्टरीचा रेग्युलर यूज होतो. कळलं? हां. ज्यामध्ये आपल्याला काहीतरी माउंट करायचं असते, एखादी पेनड्राईव्ह आणला तर पेनड्राईव्ह आपण माउंट करू शकतो, किंवा जर एखादा डाउनलोड करतो डायरेक्टरी, तर लेट्स कन्सिडर एखादा पॅकेज डाउनलोड केला, तर तो पॅकेज सुद्धा आपण कुठे ठेवणार? तर OPT मध्ये ठेवणार. या पद्धतीचा हा कम्प्लीट यूज केस असतो या डायरेक्टरीचा. ठीक आहे. हो. हां. सो आपल्याला या डायरेक्टरीचा यूज कसा करायचा आहे तेच बघतोय आपण. यालाच म्हटलं जाते हायरार्की. सुरुवात कुठून होते? या स्लॅश पासून. ही असते मेन डायरेक्टरी, सी ड्राईव्ह. मी कालपासून तुम्हाला सांगतोय, लास्ट सेशन पासून सांगतोय की यार हा जो आहे हा सी ड्राईव्ह कन्सिडर करा लिनक्स मधला, आणि याच्या आतमध्ये पूर्ण फोल्डर्स. तो ठीक आहे. जे स्लॅश आहे तो सी ड्राईव्ह आहे, आणि हे जेवढे हायरार्की आहे बस. करेक्ट. त्याच्या आतमध्ये असलेले फोल्डर्स फोल्डर्स. ज्यांच्यामध्ये काही ना काही असणार. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, विंडोज मध्ये सी ड्राईव्ह म्हणजे सिस्टम रिलेटेड कुठल्या पण गोष्टी याच्यात राहते, सी ड्राईव्ह मध्ये जेवढे राहते. तर त्यापैकी कुठे काय असते ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. बघा, जसं की स्टार्टिंग पासून सांगतो, bin मध्ये काय असतात? बायनरी फाईल्स, जे कमांड आपण यूज करतो एक नॉर्मल युजर, त्या
आणि एक ॲडमिनिस्ट्रेटर यूज करू शकेल अशा कमांड्स कुठे असणार /bin ओके दिसते. हा. नेक्स्ट असतं बूट. तर जसं आपल्या सिस्टममध्ये विंडोजची डायरेक्टरी आहे ह्यामध्ये आपला पूर्ण बूटिंग सिस्टम आहे. ठीक आहे, हा बघ बूट दिसतोय सी, हा हा. बूट डायरेक्टरी दिसतोय. तर अशाच टाईपचा एक बूट डायरेक्टरी आपल्या लिनक्समध्ये पण आहे. क्लिअर आहे. हा. अजून कुणाला नाही समजलं शंकर? शंकर, इज इट ओके टू यू? हे जे फाईल बनतात हां हां. हॅलो, जसा बिन झाला, लिप झाला, त्यानंतर हा बिन लिप हे पर्टिक्युलर म्हणजे एका युजरचे बनतात का जसं काय आपण एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो त्याचे वेगवेगळे बनत जातात. कारण जसं ETC आहे, ETC वगैरे हे तर बाय डिफॉल्ट त्या सिस्टमच्याच राहते. जसं तो एखाद्या सिस्टम म्हणजे मध्येच एखादा सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केला तर त्याच्या काही कॉन्फिगरेशन फाईल असेल तर ते ऑटोमॅटिकली त्या ETC डायरेक्टरीमध्ये जाईल. नवीन क्रिएट होणार नाही प्रत्येक ETC. नाही म्हणजे जसं आता आपण 2 सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो, जसं आपण जे पकड एक हां. अपाचे टॉमकॅट पकड, दुसरा अपाचे मार्विन पकड, त्याचे प्रत्येकाचे दोघांचे वेगवेगळे बिन फाईल राहतात. प्रत्येकाचे दोघांचे वेगवेगळे लिप फाईल राहतात. तर तो त्या एक दोघांचे वेगवेगळे कंप्लीट बनल का याचे एकच आहे? त्याच्या कॉन्फिगरेशन फाईल्स त्याच्यात येणार या ETC मध्ये. ओके, आणि त्याची एक डायरेक्टरी त्याचा जो कम्प्लीट पॅकेज असेल तो वेगळा राहणार. अच्छा, म्हणजे जसं आपण ठीक आहे. सिस्टम व्हेरिएबल हां आपलं सेट करतो टॉमकॅट. बिनच्या. हां एक मिनिट कळलं मला. ठीक आहे, टॉमकॅट आपण जर इन्स्टॉल केला तर टॉमकॅट इन्स्टॉल करून या सिस्टममध्ये रन होण्यासाठी लागणाऱ्या ज्या कॉन्फिगरेशन फाईल असणार त्या ETC मध्ये जाणार. ठीक आहे. तसं पण आपलं ओके. मार्विन तसा इन्स्टॉल नाही होत. मार्विन होते फक्त त्या बिनचा जो फोल्डर पाथ राहते करता येते तो- सगळ्या गोष्टी करता येते. जे तू नाही करू शकत ते मी करू शकतो. मी सांगणार तुला कसं होते मॅम. ठीक आहे, डोंट वरी. ह्या डायरेक्टरीचा यूज कसं करायचा आहे तर समोर हळूहळू माहिती आहे. सगळ्या आणि गोष्टी इन्स्टॉल करता येतं. मॅवन आणि टॉमकॅट ETC सुद्धा मध्ये माझ्याकडे आपण host मल्टिपल file add फाईल्स आहे. ETC मध्ये काय? आपण होस्ट एंट्री ऍड करतो, हां करेक्ट. त्याच्यात पण तसं राहते. हां सगळ्याच गोष्टी करता येतं इथं. ठीक आहे. येस, आणखी काही? तर हायरार्की रिलेटेड आणखी काही क्वेश्चन असेल तर सांगा. कोणती डायरेक्टरी कशा पद्धतीने काम करते ते सांगा. तिने हात Yes. दाखवला पाहून घे. कोण? श्रुती. ओके. जरा माईक जवळ पकडा. हॅलो. हां. लोकल युजर अँड रूट युजर डिफरंट. लोकल युजर रूट युजर डिफरन्स इज मीन्स आपल्या लिनक्स मशीनमध्ये किंवा विंडोज मशीनमध्ये 2 युजर काम करतात. ठीक आहे. लिनक्स विंडोज मशीनमध्ये काय असतो, युजर्समध्ये जातो आपण. एक असतो डिफॉल्ट किंवा डेल युजर असतो आणि एक आपण असतो दुसरा एक लोकल युजर जो आपण यूज करतोय. ठीक आहे, दिसते इथे. हां, तर एक काय असतो आपला ॲडमिनिस्ट्रेटर आणि दुसरा असतो एक नॉर्मल युजर. आपण या नॉर्मल युजरला जे परमिशन देणार तो तेवढंच काम करणार, बाकी करणार का? नाही. हां, तर इथे जो रूट युजर आहे लिनक्स मशीनमध्ये तो असतो आपला ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे. ओके. आणि जो एक नॉर्मल युजर आहे जसं इथे आता सूरजने काम करतोय तर हा सूरज हा नथिंग बट एक नॉर्मल युजर. हां, आणखी स्टँडर्ड युजर म्हणून जसं कुठले पण एखादी कमांड एक्झिक्यूट करतं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटरची, त्याचा सुडो कमांड म्हणजे सुडो त्याच्या आधी सुडो म्हणजे जे आहे ते ऍड करावं लागतं. पण जसं तो रूट म्हणून जर करत आहे तर सुडो ऍड करावं लागेल का? रूट मधून जर करताय तर सुडो ऍड करायची गरज नाही बिकॉज ही इज द ॲडमिनिस्ट्रेटर. ऍडमिनिस्ट्रेटर आहे. हां, ठीक आहे. एक फाईल होती आपली. अच्छा, आता रूटने आलो आपण. ठीक आहे. आता रूटने जर मी एक कमांड यूज करतो dmyDecode, माहिती आहे का? आता ही कमांड मी विदाऊट सुडो लावता यूज करू शकतो. बट जर का मी इथून बाहेर निघालो आणि एका लोकल युजरने करतो म्हटलं dmyDecode तर इथे ती कमांड दिसणार पण नाही. मी स्लॅशने करतोय तर खालीवर. ठीक आहे.
बट येस राईट करून बघू आपण डीमाय डिकोड चालती का, काय म्हणताय परमिशन डिनाइड, बरोबर आहे. सो हा एक डिफरन्स होतो. बट आता इथे जर चालून बघायची असेल तर याला रूट परमिशनसाठी सुडो लावावं लागेल. सी चालली, बरोबर. हां, तो रूट युजर इज नथिंग बट अ ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ लिनक्स मशीन्स अँड अ लोकल युजर म्हणजे सूरज इज द नॉर्मल युजर. क्लिअर आहे ही गोष्ट. हायरार्की बद्दल कोणाला अजून काही इश्यू सिस्टममध्ये बघा. आणखी मी थोडं सांगतो. इथे एसबीन झालं आपलं. USR मध्ये युजर रिलेटेड इन्फॉर्मेशन असते. युजर कोणत्या डायरेक्टरीज यूज करू शकतो ते. नेक्स्ट असते प्रोसेस इन्फॉर्मेशन इन /proc. MNT मध्ये असते माउंट डायरेक्टरीज. ओके, इथे डायरेक्टरीज माउंट केल्या जातात. सॉरी, आपले हार्ड ड्राईव्ह SSD वगैरे हे माउंट केल्या जातात /MNT मध्ये. SYS व्हर्च्युअल फाईल्स, सिस्टम फाईल्स असतात यामध्ये. पूर्ण सिस्टमच्या ज्या इन्फॉर्मेशन असतात ती पूर्ण यामध्ये मिळेल तुम्हाला. एक एक डायरेक्टरी तुम्ही ओपन करून बघा, त्यामध्ये काय असते ते तुम्हाला कळेल. रिमुवेबल डिव्हायसेस म्हणजेच USB आणि यांसारखे डिव्हायसेस आपण /media मध्ये लावू शकतो. ठीक आहे. आता कसं करतात ते नंतर प्रोसेस आहे, फक्त लक्षात ठेवा. /run मध्ये काय असणार, तो टेम्पररी फाईल सिस्टम्स म्हणजेच रनिंग प्रोसेसेस असणार यामध्ये. नेक्स्ट /10 ते यामध्ये फाईल्स असणार ॲक्च्युली, ज्या आपल्याला नॉर्मल बेसिसवर लेट्स कन्सिडर की थोड्या वेळासाठीच पाहिजे, त्या डिलीट झाल्या तरी चालतात तशा टाईपच्या. किंवा एखादा हां, लॉस्ट प्लस फाउंड हे असते नंतर. लॉस्ट प्लस फाउंड हा जेव्हा आपण काही डाउनलोड करतो तेव्हाच तो क्रिएट होतो. तसा काही क्रिएट होणार नाही, मल्टिपल याच्यामध्ये राहत नाही ही डायरेक्टरी. ठीक आहे. /lib आपण बघितलेली आहे. सिस्टम लायब्ररी फाईल्स जे कमांडला हेल्प करतात रन होण्यासाठी. आणि SRV म्हणजे सर्व्हिस डेटा डायरेक्टरीज असतात, यामध्ये सर्व्हिसेस रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन असते. त्यामध्ये आणखी काही इश्यू असेल तर सांगा मला. हायरार्की समजली असेल, नसेल तर आपण परत बघू शकतो. इज इट ओके गाईज. माझा मोबाईलची बॅटरी गेलेली आहे, मी मोबाईल ऑफ करतोय. ओके, एनी अदर इश्यूज इफ यू आर हॅव्हिंग तो लेट मी नो. हायरार्की हे समजणं आवश्यक आहे की कोणती डायरेक्टरी कशी काम करते, त्यानंतरचं आपण सगळं करू शकतो. इझी जाईल समोरचं समजायला. ओके. येस शंकर, am I audible to you? Yes, Suraj. Suraj, I have one Okay. doubt. Yes, please. How we create a root user, like how we set a password for root and all these things. At the time of installation of Ubuntu machine or any Linux machine. Okay, that password we have set it, the same password is used for your root. Root user, right. And is there any hidden directory like Windows? We have program data like. So is There there is, any hidden? yeah, yes, let me show you hidden directories. How to see hidden directories? So simply ls-a, okay, it will show you the hidden directories. यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे. हे बॅकवाली बटन आहे, ही फॉरवर्डवाली बटन आहे. तर यांचा यूज आपण कसं करतो तर cd ... या पद्धतीने बॅक येण्यासाठी. ठीक आहे. सो तेवढंच असते. आणि इथे बघायचं असेल हिडन डायरेक्टरीज, सो -a. हिडन डायरेक्टरीज ऑलवेज स्टार्ट विथ दी डॉट. क्रिएट कशी करायची, लेट्स व्हेरी गुड क्वेश्चन. mkdir हिडन डायरेक्टरीज क्रिएट कशी करायची तर .d1 d2 जे काही आहे, डॉट द्यायचा आधी, एंटर. ओके, सूरज को परमिशन नहीं है तो sudo डाल के चेक करो, क्रिएट हो जाएगी. ls आता दिसतीये का ls केल्याने नाही तर कसं बघणार, ls-a ने बघणार. बघा इथे .d2 दिसेल तुम्हाला. हे हिडन डायरेक्टरी असते. नॉर्मल ls ने दिसणार नाही, -a यूज करावं लागतं. ठीक आहे. Okay, sir. Thank you. Okay, and you can create file also with dot. touch touch.f2
F2 F3 जे काही द्यायचं असेल ते फाईल विल ओके लेट्स यूज sudo फॉर दिस. हां हिडन डायरेक्टरी क्रिएट करायला तो परमिशन देणार नाही. ठीक आहे, तुम्ही नॉर्मल फाईल क्रिएट करू शकता. हिडन डायरेक्टरीज तेव्हाच क्रिएट होतं जेव्हा काही ती हाईड करायची असेल नॉर्मली. सो ही फाईल सुद्धा बघायची असेल तर एल एसने मिळणार नाही. दिसतंय का फाईल 3 F3 नाही तर कसं बघायचं ls-a ने. ठीक आहे, युजर मध्ये बाय डिफॉल्ट क्रिएट होते ना ते. काय एखादा युजर क्रिएट म्हणजे आपण जसं आता फक्त इथे एकच युजर आहे तर दुसरा हा. युजर क्रिएट झाला तर बाय डिफॉल्ट जसं ॲप डाटा लोकल लो तर बाय डिफॉल्ट हिडन फाईल क्रिएट होतात ना, याच्यात पण होतात का? बाय डिफॉल्ट हिडन फाईल्स क्रिएट नाही. बाय डिफॉल्ट कसे होणार? बाय डिफॉल्ट जर एखाद्या डायरेक्टरीमध्ये असेल, इथं जसं ETC मध्ये काही कॉन्फिगरेशन फाईल्स असू शकतात डिफॉल्ट हिडनमध्ये, ज्याला आपल्याला बघायसाठी /ls-l करावंच लागेल. विंडोज मध्ये बाय बाय डिफॉल्ट डिफॉल्ट सिस्टममध्ये जर तशा फाईल्स आहेत तर ऑफकोर्स येणार. अदरवाईज जर आपल्याला स्वतःच्या पाहिजे असेल तर आपल्याला क्रिएट कराव्या लागतील. या जसं पद्धतीने. विंडोज मध्ये बाय डिफॉल्ट म्हणजे ॲप डाटा मध्ये क्रिएट होते लोकल लो तर हां त्याच्यामध्ये हां जसं हां असेल ना, इथे पण असेल. इथे पण ओ- असेल. ओ- जर आपल्याला चेक करावं लागेल लेट मी चेक /dev OST बाय डिफॉल्ट लोकल लो मध्ये जाते हां असणार. इथे पण असते फाईल्स हिडनवाल्या आहेत का बघावं लागेल. बघा इथे तर नाही आहे या डायरेक्टरीमध्ये. मल्टिपल डायरेक्टरीज बघा, चेक करा. भरपूर याच्यात मिळेल, भरपूर याच्यात नाही मिळणार. ठीक आहे, /dev ओपन केली आहे मी तुमच्यासमोर. TT टर्मिनल रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळते आहे. ठीक आहे, एनी अदर इश्यूज? येस. आता मी तर हिडन डायरेक्टरी कशी क्रिएट करायची, फाईल कशी क्रिएट करायची ते पण सांगितलेलं आहे. डिलीट करायचं कसं, त्याला सेम RMने ls-a. ओके मी बाहेर निघतो. ठीक आहे, ls-a डिलीट करायसाठी सेम -r रिकर्सिव्ह F. ओके, अदरवाईज F. आणि F3 ला डिलीट करायचं असेल तर .f3 ऑटोमॅटिक येईल ते अँड डिलीट. ओके, लेट्स रिमूव्ह इट विथ sudo ls-a ॲक्च्युली. ठीक आहे, F3 डिलीट झाली, दिसतीये. ओके, आणखी काही इश्यू सांगा. काय नाही. Okay. So is it okay to end the session or any other questions that you are having? No. Okay, Alright, Shankar. Yes, please. This is a in general question, okay, not related to this class. In Windows, we manage Windows security by Windows Defender, okay. So is there Correct. any Linux Firewall security. having? Yes, there Yeah. is a firewall security in Linux. There are multiple commands if you want to go with your security. Firewall -help. This is the command. You will get complete. Okay, firewall. I think I missed. What is the command? Firewall D. Okay, -cmd. And then help. Is it okay? नाही, install कर म्हणतोय. ठीक आहे. Firewall cmd is the command. Firewall related, network related complete setting we can do with the firewall command. And also multiple security, port forwarding, traffic, let's consider ports management, all this log management, complete scenario we are having here. Okay, Is it sir. Thank you. Okay, firewall is the concept, security related concept. Also SE Linux is one of security related concept in Linux. SE Linux and firewall.
Okay, so we will see that both the concepts. Sure. Thank you. Okay, any other questions? फायरवॉलची कमांड काय होती? फायरवॉलची कमांड आता फायरवॉल सुरू झाल्यानंतर सांगेल, आता नाही सांगू. फायरवॉल हॅपन CMP सर्च करा, सर्च करा. ते तेवढंच आहे असं काही नाही आहे, भरपूर आहे त्यामध्ये. सर्च करा. ठीक आहे, मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतो.